हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण इथे NMMC 2026 की जी रिक्रुटमेंट आहे, असिस्टंट कमिशनर, म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी अँड असिस्टंट लॉ ऑफिसर यासाठी आज आपण ऍक्ट 9 द राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 चे एमसीक्यूज इथे कव्हर करत आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण हे 8 ऍक्ट जे आहे त्याचे एमसीक्यू सुद्धा कव्हर केलेले आहेत. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, मीन्स जेणेकरून तुमचे प्रॅक्टिस होऊन जाणार. तसंच बघा, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 चे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 एक्सटेंड्स टू सार्वजनिक माहिती हक्क अधिनियम 2005 कोणत्या क्षेत्रावर लागू आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, होल ऑफ इंडिया इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर. थर्ड, होल ऑफ इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. Third, only central government offices, and fourth, only state government offices. The correct answer is first, whole of India including Jammu and Kashmir. Jammu Kashmir सह संपूर्ण भारत, because the act extend to whole of India including former state of Jammu and Kashmir after constitutional changes as per section 1 of 2. Next, second, information under RTI Act does not include. RTI अधिनियमात माहितीमध्ये काय समाविष्ट नाही? तर बघा, ऑप्शन आहे रेकॉर्ड अँड डॉक्युमेंट, सेकंड मेमोज अँड ईमेल, थर्ड ओपिनियन अँड डिव्हाइसेस, अँड फोर्थ पर्सनल assumption not on record. The correct answer आहे फोर्थ, personal assumption not on record, because only material available in record qualify as a information. Personal assumption not recorded are excluded as per section 2 of F. Next, third, which of the following is treated as information under RTI? खालीलपैकी कोणाला आरटीआय अंतर्गत माहिती मानले जाते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, क्लॅरिफाइंग रिक्वायरिंग इंटरप्रिटेशन, सेकंड, क्रिएटिंग ऑफ न्यू डेटा, थर्ड, सर्टिफाइड कॉपीज ऑफ रेकॉर्ड, अँड फोर्थ, एक्सप्लेनेशन ऑफ व्हाय अ डिसिजन वॉज टेकन. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, सर्टिफाइड कॉपीज ऑफ रेकॉर्ड, नोंदीच्या प्रमाणित प्रता, because RTI allow access to existing record including certified copies but does not mandate creation or explanation as per section 2 of F. Next, fourth, the term public authority includes. सार्वजनिक प्राधिकरण या संज्ञेत कोणते घटक येतात? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, सेकंड, बॉडी सबस्टेन्शियली फायनान्स बाय गव्हर्नमेंट, third, private body register under the Companies Act, and fourth, NGOs receiving foreign donation. The correct answer is second, bodies substantially financed by government, सरकारद्वारे मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा केलेली संस्था, because any body owned, control or substantially financed by the government is a public authority as per section 2 of H. Next, fifth, who is responsible for providing information at public authority level? सार्वजनिक प्राधिकरण स्तरावर माहिती पुरवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, हेड ऑफ डिपार्टमेंट, गेट, सेकंड, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन, थर्ड, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, अँड फोर्थ, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. तो करेक्ट आन्सर आहे फोर्थ, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, सार्वजनिक माहिती अधिकार, बिकॉज the Public Information Officer is a statutory authority responsible for supplying information as per section 5 of 1. Okay. Next, sixth, the maximum time limit for providing RTI information is. RTI अंतर्गत माहिती पुरवण्याची कमाल कार्यमर्यादा किती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, 15 days, 20 days, 30 days, 45 days. तो करेक्ट आन्सर is the third, 30 days. Information must be provided within 30 days from receipt of the application as per section 7 of 1. Next, 7, information concerning life or liberty must be provided within. जीवन किंवा स्वातंत्र्याशी संबंधित माहिती किती वेळेत दिली पाहिजे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, 24 hours, 48 hours, 72 hours, 7 days. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, 48 hours, 48 तासात, because if information concerns life or liberty, it must be supplied within 48 hours as per provision section 7 of 1. Next, 8, failure to give a decision within prescribed time is deemed as. निर्धारित कालावधीत निर्णय न दिल्यास काय मानले जाते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, एक्सेप्टन्स ऑफ रिक्वेस्ट, सेकंड, पार्टिशियल अप्रूव्हल,
third deemed refusal, and fourth administrative lapse only. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड deemed refusal. अस्वीकृती मानली जाते because no response within time is treated as deemed refusal, enabling appeal as per section 7 of 2. Next, ninth, which information is exempt under RTI? RTI अंतर्गत कोणती माहिती अपवादित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन हेल्ड बाय पार्लिमेंट, सेकंड कॅबिनेट पेपर आफ्टर डिसिजन, थर्ड बजेट डॉक्युमेंट, and fourth information prejudicial to national security. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ इन्फॉर्मेशन प्रिज्युडिकल टू नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व किंवा धोरणीय हितांना हानी पोहोचणारी माहिती. बिकॉज information affecting sovereignty, integrity, security or strategic interest is exempt as per section 8 of 1 of A. Next, 10th, cabinet papers can be disclosed. मंत्री परिषद कागदपत्रे कधी खुली केली जाऊ शकतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नेवर, ओनली आफ्टर 10 years, थर्ड आफ्टर डिसिजन इज टेकन अँड मॅटर इज कम्प्लीट, अँड फोर्थ ओनली टू कोर्ट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड आफ्टर डिसिजन इज टेकन अँड मॅटर इज कम्प्लीट, निर्णय घेतल्यानंतर आणि प्रकरण पूर्ण झाल्यानंतर. बिकॉज कॅबिनेट पेपर बिकम डिस्क्लोजेबल आफ्टर द डिसिजन इज टेकन and the matter is complete as per section 8 of 1 of I. Next, 11, information relating to the personal detail is exempt useless. वैयक्तिक माहिती अपवादित आहे, फक्त खालील परिस्थितीत खुली केली जाऊ शकते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अप्लिकंट इज अ जर्नलिस्ट, सेकंड इन्फॉर्मेशन इज ओल्डर दॅन 20 years, थर्ड लार्ज पब्लिक इंटरेस्ट जस्टिफाइज डिस्क्लोजर, अँड फोर्थ CIC ऑर्डर डिस्क्लोजर. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड लार्ज पब्लिक इंटरेस्ट जस्टिफाइज डिस्क्लोजर, सार्वजनिक हित माहिती खुली करण्यास प्राधान्य देते. बिकॉज personal information may be disclosed if larger public interest overweight privacy as per section 8 of 1 of J. Next, 12th, which body hear the first appeal under RTI? RTI अंतर्गत पहिली अपील कोणत्या प्राधिकरणाकडे जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन कमिशन, सेकंड appellate authority within the public authority, second high court, and fourth district collector. The correct answer is second appellate authority within the public authority. सार्वजनिक प्राधिकरणातील अपील प्राधिकरण first appellate authority, because first appeal lies with the senior officer, that is first appellate authority in the same public authority as per section 19 of 1. Next, 13, the time limit for the filing first appeal is. पहिली अपील दाखल करण्याची कालमर्यादा किती आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट 15 days, 30 days, 45 days, 90 days. The correct answer is second 30 days, because first appeal must be filed within 30 days from the expiry of response time or receipt of decision as per section 19 of 1. Next, 14, the smallest appeal lies before. दुसरी अपील कोणाकडे दाखल करता येते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट, स्टेट गव्हर्नमेंट, इन्फॉर्मेशन कमिशन, अँड लोक आयोग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्फॉर्मेशन कमिशन, माहिती आयोग, बिकॉज सेकंड अपील लाइज बिफोर द सेंट्रल और स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन as applicable in section 19 of 3. Next, 15, maximum penalty that can be imposed on PIO is. ठीक आहे, PIO वर जास्तीत जास्त दंड किती लागू शकतो? तर बघा ऑप्शन आहे 10,000, 20,000, 50,000, 25,000. तर करेक्ट आन्सर आहे 25,000. पेनॉल्टी इज 250 rupees per day, subject to maximum 25,000 as per section 20 of 1. तसंच बघा संपूर्ण मराठी व्याकरणची PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण मराठी व्याकरणची PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 16, विच ऑथॉरिटी कॅन इम्पोज पेनल्टी ऑफ PIO? PIO वर दंड कोण लागू करू शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲपेलेट ऑथॉरिटी, सेकंड हेड ऑफ डिपार्टमेंट, थर्ड इन्फॉर्मेशन कमिशन, अँड फोर्थ विजिलन्स डिपार्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड Information Commission, माहिती आयोग, because only the Information Commission has the statutory power to impose penalty as per section 20 of 1. Next, 17, RTI Act overrides which law? RTI अधिनियम कोणत्या कायद्यांवर प्राधान्य राखतो? बघा ऑप्शन आहे ओनली स्टेट लॉ, सेकंड ओनली सेंट्रल लॉ, थर्ड क्रिमिनल लॉ, अँड फोर्थ ऑल लॉ इनकन्सिस्टंट विथ RTI.
तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ, ऑल लॉ इनकन्सिस्टंट विथ RTI. RTIशी विसंगत असलेल्या सर्व कायदे, बिकॉज RTI ऍक्ट हॅज an overriding effect over inconsistent law as per section 22. Next 18, इन्फॉर्मेशन ओल्डर दॅन 20 years. 20 वर्षापेक्षा जुनी माहिती कशी आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इज ऑलवेज एक्झेम्प्ट, सेकंड इज ऑलवेज डिस्क्लोजेबल, थर्ड इज डिस्क्लोजेबल सब्जेक्ट टू एक्झेम्पशन्स अँड फोर्थ नीड कोर्ट परमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इज डिस्क्लोजेबल सब्जेक्ट टू एक्झेम्पशन्स. अपवाद वगळता खुली केली जाऊ शकते, बिकॉज इन्फॉर्मेशन ओल्डर दॅन 20 years can be disclosed exempt category like national security as per section 8 of 3. Next 19, third party information can be disclosed. तृतीय पक्षाची माहिती कशी खुली केली जाऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट विदाउट नोटीस, सेकंड आफ्टर फॉलोइंग प्रिस्क्राइब प्रोसिजर, थर्ड ओनली विथ रिटर्न कन्सेंट अँड फोर्थ ओनली बाय कोर्ट ऑर्डर. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड आफ्टर फॉलोइंग प्रिस्क्राइब प्रोसिजर, निर्धारित प्रक्रिया पाळल्यानंतर, बिकॉज third party must be notified and heard before disclosure. Next 20, RTI application fee is. RTI अर्ज शुल्क किती आहे? बघा ऑप्शन आहे 5 rupees fix, 10 rupees fix, decided by information commission and fourth prescribed by appropriate government. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ प्रिस्क्राइब बाय appropriate government, संबंधित सरकारद्वारे निश्चित, बिकॉज fees are prescribed by the appropriate government rule as per section 6 of 1. Next 21, information commission is a. माहिती आयोग हे काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ज्युडिकल बॉडी, सेकंड क्वासी ज्युडिकल स्टॅच्युटरी ऑफ बॉडी, थर्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट अँड फोर्थ कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड क्वासी ज्युडिकल स्टॅच्युटरी बॉडी. अर्ध न्यायिक मीन्स क्वासी ज्युडिकल कायदेशीर संस्था, बिकॉज इन्फॉर्मेशन कमिशन फंक्शन ॲज अ क्वासी ज्युडिकल स्टॅच्युटरी ऑथॉरिटी ॲज पर सेक्शन 12 and 15. Next 22, the chief information commissioner is appointed by. मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सेकंड प्रेसिडेंट और गव्हर्नर बेस्ड ऑन कमिटी रिकमेंडेशन, थर्ड प्राइम मिनिस्टर अँड फोर्थ पार्लमेंट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड प्रेसिडेंट और गव्हर्नर बेस्ड ऑन कमिटी रिकमेंडेशन. केंद्रासाठी राष्ट्रपती, राज्यासाठी राष्ट्रपाल समितीच्या शिफारशीवर, बिकॉज अपॉइंटमेंट इज मेड बाय द प्रेसिडेंट, ठीक आहे, गव्हर्नर ऑन कमिटी रिकमेंडेशन ॲज पर सेक्शन 12 of 3 and 15 of 3. नेक्स्ट 23, टेन्युअर ऑफ इन्फॉर्मेशन कमिशनर इज. माहिती आयुक्ताची कार्यकाळ किती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 3 year, 4 year, 5 year और टिल एज अँड फोर्थ ॲट प्लेजर ऑफ गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 5 years और टिल एज लिमिट, 5 वर्ष किंवा वयोमर्यादा पूर्ण होईपर्यंत जे आधी होईल, बिकॉज tenure is 5 year and till attainment of prescribed age, whichever is earlier as per section 13 and 16. Next 24, which information must be proactively disclosed. कोणती माहिती सार्वजनिक प्राधिकरणांची स्वयंप्रेरणेने प्रोएक्टिव्हली उघड करावी? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली फायनान्शियल डेटा, सेकंड ओनली ऑडिट रिपोर्ट, थर्ड ओनली ऑन रिक्वेस्ट अँड फोर्थ इन्फॉर्मेशन अंडर सेक्शन ऑफ 4. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ इन्फॉर्मेशन अंडर सेक्शन ऑफ 4, अनुच्छेद 4 अंतर्गत माहिती, बिकॉज public authority must proactively disclose information under section of 4. Next 25, RTI Act promotes. RTI अधिनियम काय प्रोत्साहित करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉन्फिडेन्शियल गव्हर्नन्स, सेकंड ॲब्सोल्यूट सिक्रेसी, थर्ड ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी अँड फोर्थ ज्युडिकल कंट्रोल. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, पारदर्शकता व जबाबदारी, बिकॉज the core objective is transparency and accountability in public authority as per RTI Act 2005. तसंच बघा सगळ्याच PDF अवेलेबल आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, जनरल कंडिशन्स, डिसिप्लिन अपील, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट, ट्री ऍक्ट, राईट टू इन पब्लिक सर्व्हिस ऍक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, इन्फॉर्मेशन ऍक्ट, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, GK सगळ्याच PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.